हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर पहा, आता आपण एका नवीन चॅप्टरला आणि नवीन विषयाला सुरुवात करत आहे. तो विषय म्हणजे हिस्ट्री. आता पाय भाऊ बंड्या, काय होते की तुम्हाला आहे हिस्ट्रीचं भीतीच आहे, चांगली भीती आहे. तर त्याच्यामुळे काय होते का तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत नाही, मग हिस्ट्रीचे मार्क तुमचे कमी जाते आणि मग ते तुमच्या पर्सेंटेजवर सुद्धा असर करते. तर हिस्ट्री इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, तुम्ही असा इंटरेस्टिंग सब्जेक्ट पाहिला नाही. पण काय होते का तुम्हाला तशा पद्धतीने शिकवलं जात नाही, किंवा मग तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी असल्यामुळे किंवा एक मनात भीती असल्यामुळे तुम्ही तो अभ्यास करत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान होते. ठीक आहे. तर आज आपला 10व्या वर्गाचा चॅप्टर नंबर 1 कोणता आहे? हिस्टोरिओग्राफी, डेव्हलपमेंट इन द वेस्ट. हिस्टोरिओग्राफी. तर हिस्टोरिओग्राफी हा चॅप्टर आपण घेणार आहे. ठीक आहे. तर भाऊ काय म्हणते, हिस्टोरिओग्राफी म्हणजे काय रे? हिस्टोरिओग्राफी म्हणजे इतिहास लेखन. इतिहास लेखन म्हणजे काय? आपण जो आज इतिहास वाचून राहिलो, तर तो इतिहास कसा आपल्यापर्यंत पोहोचला? तर तो इतिहास पोहोचला इतिहास लेखनाच्या माध्यमातून. मग इतिहास लेखन कशा पद्धतीनं केलं गेलं, बरोबर नाही का भाऊ? तर बघ्या, पाय, इतिहास लेखन करताना काही गोष्टी त्या इतिहासकारांनी मांडल्या, त्या गोष्टींचा विचार केला, तशा पद्धतीनं लिहिलं, त्याचं अध्ययन केलं, आधी संशोधन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकं छापले ना आपल्यापर्यंत इतिहास आला. बरोबर? म्हणजे असं तर नाहीच आहे का बा इतिहासाचं काहीतरी लिहून आहे तेच घेतलं ना तेच आपण हे केलं. नाही, जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी अभ्यासल्या, त्याच्यावर संशोधन केलं. आज आपण इंग्रजीमधून किंवा मराठीमधून शिकून राहिलेलो आहे, तर काय आपल्याला ते ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या इंग्रजी किंवा मराठीत लिहून होत्या का? नाही. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा होत्या, त्या भाषामध्ये त्यांनी त्यांच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. मग काय कागदात पुस्तकं लिहून ठेवली होत्या त्यांना? नाही भाऊ, त्यांच्या पण वेगवेगळ्या गोष्टी होत्या. जसं की जुन्या काळात जर तुम्ही गेले तर ताम्रपत्र होतं, म्हणजे आपल्या त्या मेटल शीटवर लिहून ठेवलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर कागदाचा शोध लागला, मग त्याच्यानंतर त्या कागदावर लिहिणं चालू झालं. असं करत करत थोडंफार डेव्हलपमेंट होत होत गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत गेल्या आणि त्या गोष्टींचा इतिहासकारांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून जे काही निष्कर्ष आला तो त्यांनी लिहिला आणि तो म्हणजे आपला झाला इतिहास. तर आपण असं म्हणू शकत नाही का जे त्यांनी लिहिलं ते 100% खरं आहे. त्यांना जे जे पुरावे सापडले त्या पुराव्यांच्या भरोशावर त्यांनी इतिहास लिहिण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे बंबे? तर बघल्या, इकडे लक्ष दे की आता हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट याचा अर्थ काय? काय इतिहास लेखनाचं काम केलं कोणी केलं? वेस्ट मधल्या लोकांनी. वेस्ट म्हणजे काय? वेस्ट म्हणजे पाश्चात्य देशातले लोक म्हणा किंवा पाश्चात्य देश म्हणा. ठीक आहे. पाश्चात्य देश म्हणजे कोणते? आपले युरोप वगैरे नाही का, युरोप खंड वगैरे त्याच्यातला देश. तर आता त्या लोकांनी हिस्टोरिओग्राफी म्हणजे इतिहास लेखनाचं काम कसं केलं? आता मला सांग भाऊ, तू काय इतिहास असं आहे का सायन्स सारखा आहे का सायन्स मध्ये एखादं एक्सपेरिमेंट झालं ना आपण ते पाहिलं ना लिहिलं? तसं नाही आहे. निरीक्षणातून इतिहास आपण लिहू शकत नाही. आपल्याला इतिहास आधी काहीतरी गोष्टी भेटलेल्या आहेत, त्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल, त्याचा पुरावा आपल्याला बनवावा लागेल, त्याचं सगळं व्यवस्थित पद्धतीनं संशोधन करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल का तेव्हा काय झालं होतं. बरोबर आहे भाऊ? तर काय झालं का आपला जो हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट आहे त्याच्यामध्ये वेस्टच्या लोकांनी काय काय गोष्टींचा अभ्यास केला हे आपल्याला बघायचं आहे. टॉपिक क्लिअर झाला? काय काय करायचं आहे आणि काय काय बघायचं आहे? ठीक आहे. आता पहा,
सायन्स आणि हिस्ट्रीचा जर आपण विचार करतो म्हटलं तर सायन्स जशा पद्धतीनं आपण अभ्यासणार तशा पद्धतीनं हिस्ट्री आपण अभ्यासू शकत नाही. कारण आताच तुम्ही म्हणाल का इकडून घेतलं आपण ऍसिड, त्याच्यात टाकला ब्ल्यू लिटमस पेपर, ऍसिड घेतला त्याच्यात ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला डबकन, बरोबर, आणि मग बुडवल्यावर काय झाला, रेड झाला. मग तुम्ही हलवता सर ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला ऍसिड मध्ये. मग तुम्ही निरीक्षण करा, लिहान की व्हेन वी पुट ब्ल्यू लिटमस पेपर इन द ऍसिड इट टर्न्स रेड. झाला एक्सपेरिमेंट. तसं इतिहासात होईल का भाऊ? इतिहास झालेल्या गोष्टी आहे, बरोबर ना बंड्या? लक्षात येऊन राहिलं का? काय तिथं अकबराचं युद्ध चालू आहे, हा हत्ती आली, घोडे आले, हा इकडून धुवान, अरे 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 हा बाण मारला ना तीर मारला, असं होईल का भाऊ? नाही. त्या युद्धाचं ज्यानं कोण लिहून ठेवलं ते आपण अभ्यासणार आणि ते अभ्यासल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित पद्धतीनं संशोधन करणार आणि ते लिहिणार. ते काम कोणाचं आहे? ते काम आहे इतिहासकाराचं. आता तुम्ही म्हणाल सर तर मग सगळं लिहूनच ठेवलेलं आहे का? तर पाहाय, जर तू 10वी पर्यंत पोहोचला तर आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये या गोष्टी तर ऐकल्या असशीलच का आपण पत्र्यावर लिहून ठेवलेलं आहे, ताम्रपत्र आहे ना त्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे, किंवा कॉइन्स जे आहे, सिक्के जे आहे, त्या राजानं त्याच्या काळात या या धातूचे सिक्के काढले होते तर त्याच्यावर त्या राजानं लिहून ठेवलेलं राहते, आपलं नाव लिहिलेलं राहते, आपलं राज्य लिहिलेलं राहते, एखादा त्याच्यावर स्टॅम्प लावलेला राहते, त्या स्टॅम्पवर वाघाचं चित्र किंवा कुठल्या पक्षाचं चित्र, म्हणजे आपल्याला कळते की त्यावेळी त्या प्राण्याचं महत्त्व होतं, बरोबर आहे. तर हे सगळं अभ्यासासाठी एक वेगवेगळे काय असतात, त्यांचे तज्ञ असतात. काय असतात? तज्ञ असतात. तर ते तज्ञ काय करतात, आता जो कॉईनवाला आहे तो काय करून कॉईन इकडून पाहिन तिकडून पाहिन, मग म्हणून इथं याले महत्व होतं, मग ह्या कॉईनवर जी भाषा लिहून असल तर ती भाषा आता कॉईनवाल्याला समजली नाही तर तो भाषावाला तज्ञाजवळ जाईल का भाऊ हे काय लिहिलंय, काही समजून नाही राहिला, म्हणजे अपने ऊपर के माले में कुछ घुस नहीं रहा है, तो तू बता कि ये कैसा है. ठीक आहे. तर भाऊ काय आहे का प्रत्येक गोष्ट अभ्यासासाठी जो प्रत्येक एक पॉइंट आहे तो अभ्यासासाठी एक वेगवेगळा तज्ञ लागत असतो. कॉईनवाला वेगळा, अक्षरवाला वेगळा. आता तुम्हाला एखाद्या कागदावर लिहून आहे तर तो कागद कोणत्या काळातला होता, ठीक आहे, तो कागद ओळखणारा तज्ञ वेगळा, मग त्या कागदावर लिहून कोणत्या शाहीनं आहे ते ओळखणारा वेगळा, मग ती भाषा कोणती आहे तर भाषाशास्त्रवाला वेगळा. समजून राहिलं का भाऊ? तर प्रत्येक पॉइंट समजण्यासाठी प्रत्येक वेगवेगळा आपल्याकडे तज्ञ पाहिजे असतो. मग तो तज्ञ काय करतो का त्या सगळ्या गोष्टी अभ्यासतो आणि त्या सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आपल्याला सांगतो म्हणजे तो आपला एक लेख लिहितो किंवा समोरच्या व्यक्तीला जे सगळे मिळून त्याच्यावर अभ्यास करून राहिले सगळे एकत्र येऊन सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्यवस्थित पद्धतीने लिहितात आणि त्याचं बरोबर लेखन करतात, संशोधन करतात, त्याचा अभ्यास करतात, सगळं व्यवस्थित वाटलं तर काय करतात, पब्लिश करतात. ओके भाऊ? तर हे असते हिस्टोरिओग्राफी मध्ये. म्हणजे असं नसते का एखादा टॉपिक घेतला त्याला उकरत बसले, असं नाही होत. आधीपासून घेतलं जाते. आधी बाबर आला, नंतर हुमायून आला, बरोबर आहे. मुघल साम्राज्याचा जर विचार केला आपण तर काय होतं, पहिले कोण आला, बाबर आला, मग कोण आला, हुमायून आला, नंतर कोण आला, अकबर आला, नंतर कोण आला, जहांगीर आला, नंतर कोण आला, शाहजहान आला, आग्र्यावाला, नंतर कोण आला, औरंगजेब आला,
जे आहे का झेड आहे पाहून घेजा. आय थिंक झेड आहे. औरंगजेब म्हणतात ना, औरंगजेब म्हणतात. पाहू. तर आता इतिहास लिहिणारा हा का अकबर पासून चालू करण का? नाही, तो बाबर पाशी जाईल. बाबरनं काय केलं होतं, त्यानं काय काड्या करून ठेवल्या. मग बाबरनं काड्या करून ठेवल्या तर मग हुमायून कसा होता, मग हुमायून झाल्यानंतर अकबर कसा होता. मग पानिपतचं पहिलं युद्ध कोणाच्या काळात झालं होतं, तर बाबरच्या काळात झालं होतं. मग दुसरं कोणाच्या काळात झालं होतं, अकबराच्या काळात झालं होतं. तिसरं कोणाच्या काळात झालं होतं, तर ते जेव्हा मराठी होते इथं गेले, याची लंका लागली होती तेव्हा 1761 मध्ये तिसरं पानिपतचं युद्ध झालं होतं. अहमद शाह अब्दाली आणि आपले मराठे. ठीक आहे. तर आता पहा, जो इतिहास लिहिणार आहे तो बाबर पासून लिहा. पानिपतचं पहिलं झालं, मग दुसरं झालं, मग तिसरं झालं. म्हणजे काय, क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये येईन भाऊ. बरोबर आहे, क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये येईन. बरोबर आहे म्हणजे. तर आता पाय भाऊ, काय झालं का, हे सगळं शिकताना जो व्यक्ती इतिहासाचा पूर्ण अभ्यास करतो आणि इतिहास लिहितो, जो व्यक्ती इतिहासाचा अभ्यास करतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो आणि इतिहास लिहितो, त्याला म्हणतात इतिहासकार. त्याला काय म्हणतात, इतिहासकार म्हणतात. म्हणजे जसा मूर्ती घडवणाऱ्याला काय म्हणणार आपण, मूर्तिकार म्हणणार, तसाच इतिहास घडवणाऱ्याला किंवा इतिहास लिहिणाऱ्याला काय म्हणणार आपण, इतिहासकार असं लिहिणार. ठीक आहे बंडे भाऊ. तर असं जबरदस्त पद्धतीनं आपण घेणार आहे. एकदम बोर नाही मारणार न मजा येईल. म्हणजे तू एक व्हिडिओ पहिले पाहायचा, नंतर दुसऱ्यांदा पाहताना नोट्स बनवायच्या, नंतर त्या नोट्स वाचायच्या आणि तिसऱ्यांदा व्हिडिओ पाहायचा. म्हणजे एकच व्हिडिओ 3 वेळा तू रिपीट कर. जशा पद्धतीने मी सांगितलं तशा पद्धतीनं पहिले पाय, नंतर दुसऱ्यांदा पाहताना नोट्स बनव, नंतर नोट्स वाच आणि तिसऱ्यांदा पहा. तुला चॅप्टर पूर्णपणे इथं फिट होऊन जाईल. बरोबर आहे. तर जसं सांगतो तसं कर. 9 चॅप्टर आहे आपले. 9 चॅप्टर मधून जर विचार करतो म्हटलं तर 20-22 नाही तर 25 व्हिडिओ बनवा. 25 व्हिडिओ मध्ये पूर्ण हिस्ट्री खतम करून देतो आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि असं हिस्ट्री तू पुन्हा कधी कुठून शिकणार नाही. ठीक आहे. आणि असा कधी शिकला नसशील. ठीक आहे बंड्या. तर पाय भाऊ, आपल्याला हिस्टोरिओग्राफी कुठची पाहायची आहे, वेस्ट मधली. आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये हिस्टोरिओग्राफी पाहायची आहे, पण कुठली, भारतातली. ठीक आहे. म्हणजे काय, तर आपण आधी काय पाहणार की पाश्चिमात्य देशातले जे लोक होते, जे इतिहासकार होते, त्यांनी कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केलं. बरोबर ना बंड्या. कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केलं आणि कोणकोणत्या गोष्टी त्यांनी मांडल्या आणि कशाच्या बेसिसवर त्यांनी इतिहास लिहिला. नंतर आपण पाहणार भारतात की भारतातले कोण कोण लोक होते इतिहास लिहिणारे, मग यांनी काय काय गोष्टींचा विचार केला होता. ठीक आहे. तर त्या अभ्यासातून आपल्याला कळेल की या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर काय झालं की आपला जो हिस्टोरिओग्राफी आहे, जो डेव्हलपमेंट इन द वेस्ट आहे, तो आपण बढिया पद्धतीनं घेणार आहे. तर आजचा आपला जस्ट हा इंट्रोडक्टरी पार्ट होता, जो की तुमच्या पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं राहते, तेच इंट्रोडक्शन आपण आज घेतलेलं आहे. तर सेकंड पार्ट मध्ये हा चॅप्टर 2 किंवा 3 पार्ट मध्ये खतम होऊन जाईल तुमचा. खूप चांगल्या पद्धतीनं आपण घेणार आहे. तर सेकंड पार्ट मध्ये बंड्या का आपण मेन जो मुद्दा आहे चॅप्टरचा त्याला हात घालणार. झालं सेकंड मध्ये तर सेकंड मध्येच खतम करू. जास्त लंबा व्हिडिओ बनवत असेल तर थर्ड मध्ये खतम करू. तर 3 व्हिडिओ मध्ये तुझा चॅप्टर खतम. 20-20 मिनिटाचे, 15-20 मिनिटाचे तुझे व्हिडिओ राहील. घंट्याभराचे 3 व्हिडिओ राहील किंवा 2 राहील. त्याच्यामध्ये तुझा चॅप्टर खतम. 9 चॅप्टर 9 ते 10 घंट्यामध्ये खतम होऊन जाईल. म्हणून व्यवस्थित सांगतो तसा कर. हिस्ट्रीमध्ये पुरे मार्क्स मिळणार.
बरोबर आहे बंड भाऊ. तर तर अशा पद्धतीनं आपण हिस्ट्रीला सुरुवात आज केलेली आहे. पहिला क्लास आहे, इंट्रोडक्टरी भाग होता, म्हणून आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार नाही. पण तुम्हाला इंट्रोडक्शन आलं लक्षात, ठीक आहे. तर ते इंट्रोडक्शन आपण आज घेतलेलं आहे. ठीक. तर बाकीचं आपण उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओपासून सुरू करणार आहे. ठीक आहे बंड्या भाऊ. तर असाच कंटेंट पाहिजे असेल तर चॅनलला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. ठीक आहे. तर चल मग येतो उद्या.